ज्या कमी किमतीत ज्या चांगल्या गाडीची अपेक्षा ठेवतात ते प्रोडक्ट्स माझ्याकडे आहे. तर 64,000 चाललेली डिझेल गाडी आहे. हो, फक्त 64,000 चालली. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला लोन भेटणार आहे. मित्रांनो, ऑटोमॅटिक शोधणाऱ्या मित्रांसाठी SX4 गाडी आहे आमच्याकडे. सिंगल ओनर आपल्याकडे सिलेरियो पण आहे जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. मित्रांनो, अजून एक विस्टा आहे आपल्याकडे. ही 35,000 किलोमीटर चाललेली आहे. आपल्या मनात असतात ना की सर मॉडेल पण लेटेस्ट पाहिजे, बजेट पण कमी पाहिजे, तर त्या बजेटवाल्यांना ही गाडी आहे. म्हणजे डाऊन पेमेंट 50,000 करून गाडी भेटेल. जर तुमचे कागदपत्र तेवढे स्ट्रॉंग असतील तर ZXi मॉडेल पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन ही गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ही 2 लाख. मित्रांनो, 34,000 चाललेली फक्त 2009 ची ही विस्टा आहे. टॉप मॉडेल GLX मॉडेल आहे आणि मात्र 1,35,000 रुपयामध्ये ही गाडी तुमची होऊ शकते. 135 ला सिंगल ओनर गाडी. तर मित्रांनो, ही आपण 2 होंडा सिटी तुम्हाला देतोय आता आणि गाडीची किंमत फार जास्त नाहीये. 2 लाख. कमी बजेटमध्ये CNG शोधणाऱ्या मित्रांसाठी ही एक ऑप्शन पण आहे आपल्याकडे. जर तुमचं बजेट कमी आणि तुम्हाला चांगली गाड्याचा शोध असेल तर साईबाबा मोटर्सला नक्की एकदा व्हिजिट करा. ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली गाडी पाहिजे, हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शेअर झालाच पाहिजे. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनल वरती. मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं आणि तुमची यूज कार घेण्याचं टेन्शन पूर्णपणे आमच्यावर सोडून द्यायचं. आज आपण तुमचं बजेट कारचा शोध घेत साईबाबा मोटर्स मध्ये आले, जे की खूप जुनी डीलरशिप आहे. पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचं एक नाव आहे आणि चांगल्या गाड्या चांगल्या रेटमध्ये देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर व्हिडिओ मी सुरुवात करणार आहे. आज जास्त डिस्कशन नाही करणार आहे. फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे, जर तुमचं बजेट कमी आणि तुम्हाला चांगली गाड्याचा शोध असेल तर साईबाबा मोटर्सला नक्की एकदा व्हिजिट करा. इथले जे ओनर आहे नियाज सर, ते नेहमी आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहे. आणि एक मला आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मागच्या वेळेस सरांच्या इथं आपण जेव्हा शूट घेतला होता इको गाडीचा, आपण एक रील बनवली होती, त्या मी खूप प्रतिसाद दिलाय. आता पण आपण इकडे शूटला आलो तेव्हा सरांना इको गाडीबद्दल फोन आला होता. तर मी तुम्हाला सांगतो, ती गाडी सोल्ड आउट झालेली आहे. तर इकोसाठी सरांना त्या रीलवर आता विचारू नका. आणि पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला लोन भेटणार आहे. अजून जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते नियाज सरांचा आपण स्क्रीनवर नंबर दिला, त्यांच्या ऑफिशियल कॉल टाइम मध्ये कॉल करा आणि आपल्या प्रश्नांचं निवारण करा. तर सुरुवात करूया एक नंबर गाड्यांचा स्टॉक तुम्हाला दाखवायला. मित्रांनो, नमस्कार. परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय आता बजेट कार डील मार्फत. ही गाडी आपण तुम्हाला देत आहे मारुतीची स्विफ्ट VDI गाडी आहे. ही फक्त 64,000 चाललेली डिझेल गाडी आहे. हो, फक्त 64,000 चालली, 2009 ची गाडी. गाडीमध्ये तुम्हाला फीचर्स म्हटलं तर ऍक्सेसरीज मध्ये भरपूर काही आहे. रिव्हर्स कॅमेरा, टच स्क्रीन, नवीन टायर आहे, बॅटरी 8 ते 10 दिवस जुनी बॅटरी आहे, सगळ्या गाडी आहे. ही गाडीची तुम्हाला अपेक्षित किंमत जी आहे ती 2,70,000 रुपयामध्ये तुम्हाला 5 वर्षाची रिपासिंग, जे आता तुम्हाला म्हटलं की 9 ची गाडी आहे, तर पासिंग तुम्हाला प्रश्न येईल की आता पासिंग संपणार आहे, तर पासिंग तुम्हाला करून भेटणार आहे. तुम्हाला 5 वर्षाचं RTOचं पासिंग होईल, 1 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स होईल. टायर्स गाडीचे 8,000 चाललेले आहे फक्त, म्हणजे जवळपास 40,000 किलोमीटर. टायरची काही इश्यू नाही. बॅटरी फक्त 15 दिवस जुनी. म्हणजे ही गाडी आता तुम्हाला पूर्ण एक रेडी पॅकेज भेटते. फक्त आता एकदा पैसे टाका आणि 5 वर्ष निश्चित होऊन चालवा. आणि सर, ऑटोमॅटिक सिडॅन मध्ये काय आहे का आपल्याकडे? आहे, या दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, ऑटोमॅटिक शोधणाऱ्या मित्रांसाठी SX4 गाडी आहे आमच्याकडे. सिंगल ओनर, 2010 11व्या महिन्यातली. ही गाडी ZXi मॉडेल आहे आणि विथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 2,30,000 रुपीज. एकदम बेस्ट गाडी. तुम्ही या, पसंत करा, घेऊन जा. आणि सर, मला याच्यातच पेट्रोल गाडी भेटेल का, नॉन ऑटोमॅटिक? येस, चला पेट्रोल दाखवतो. तर मित्रांनो, ही दुसरी SX4 आहे आपल्याकडे. ही फक्त 57,000 किलोमीटर चाललेली 2009 ची ZXi मॉडेल पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन. ही गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ही 2,40,000 रुपयामध्ये आहे. प्राइस दोन्ही गाडींचे तुम्ही बघितले, हे निगोशिएबल आहे. तुम्ही मला फोन करू शकता. गाडीचे फोटोज, डिटेल्स तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवून देईन. सर, आता तुमचा प्रश्न येईल, मोठी ऑटोमॅटिक तर झाली, तर छोटीमध्ये? तर हॅचबॅक मध्ये आपल्याकडे सिलेरियो पण आहे जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. 72,000 किलोमीटर चाललेली ही VXi मॉडेल आहे. या गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे 3,25,000 रुपये. एकदम बेस्ट गाडी. तुम्ही या, गाडी पसंत करा, घेऊन जा. मित्रांनो, 34,000 चाललेली फक्त 2009 ची ही विस्टा आहे. पेट्रोल गाडी आहे, सिंगल ओनर आहे, एकदम वेल मेंटेन. 5ही टायर गाडीच्या चांगल्या कंडिशनला आहे, बॉडी लाईन क्लीन. या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,60,000 रुपये, जी निगोशिएबल आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सगळे पेट्रोल बघितले, तर CNG गाडीची सुरुवात करूया. तर ही CNG गाडी आहे, टाटाची इंडिगो CS मॉडेल आहे, छोटी डिकीवाली. आणि ही विशेष CNG मध्ये आहे आणि सिक्वेन्शियल किट आहे. गाडी मालक म्हणत होते की 65,000 ते 70,000 रुपये त्यांना त्यावेळेस खर्च आले ह्या बसवण्यासाठी CNG. तर CNG आहे, टायर चांगल्या कंडिशनला आहे, ओनर सिंगल आहे आणि AC पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो सगळ्यावाली टॉप मॉडेल GLX मॉडेल आहे. आणि मात्र 1,35,000 रुपयामध्ये ही गाडी तुमची होऊ शकते. 135 ला सिंगल ओनर गाडी, ज्याचे इन्शुरन्स पेपर सगळे क्लिअर आहे, वेल मेंटेन गाडी आहे. मित्रांनो, काय म्हणतात, फक्त गाडी बघा, सरांचा रेट तुम्ही ऐकलाय. आता लवकर या, धावपळ करा आणि
गणपती बाप्पांच्या आगमनाच्या अगोदर ही गाडी आपल्या घरी घेऊन जावा. तर मित्रांनो, ती होती सिडॅन मध्ये. ही तुम्हाला हॅचबॅक मध्ये इंडिका आहे आपल्याकडे अवेलेबल. ही 2009 ची गाडी आहे, जसं रिपासिंग झालेलं आहे. तर 2029 म्हणजे आजपासून 5 वर्षासाठी पेपर्स क्लिअर आहे. गाडीमध्ये तुम्ही बघितलं तर चारी टायर नवीन आहे, सीएनजी आहे जी आरटीओ अप्रूव्ड आहे, आणि या गाडीची किंमत आपली आहे 1,20,000 रुपये. तर मित्रांनो, ही आपण 2 होंडा सिटी तुम्हाला देतोय आता. एक 2010 ची आहे, एक 2009 ची आहे. दोन्ही गाडी सिंगल ओनर आहे आणि दोन्ही गाडी एव्हरी 5,000 सर्व्हिसिंग झालेली, सर्व्हिस हिस्ट्री सकट आहे. त्या गाडीची किंमत आहे 2,75 लाख, 2,75,000 रुपयामध्ये तुम्ही यापैकी कुठली गाडी घेऊन जाऊ शकता. दोघांना सेम रेट आहे. दोघांना सेम रेट आहे. नक्कीच मित्रांनो, तर आपण दोन्ही गाड्या तुम्हाला दाखवले. तुम्ही या गाड्या घेण्याच्या हेतूने, होंडा सिटी आहे, होंडा सिटी म्हणजे काय असते, सिटीतली बेस्ट गाडी. मित्रांनो, अजून एक छोटी गाडी आपल्या मनात असतात ना की सर मॉडेल पण लेटेस्ट पाहिजे, बजेट पण कमी पाहिजे, तर त्या बजेटवाल्यांना ही गाडी आहे. ही 2016 ची गाडी आहे, क्विड. ही RXT मॉडेल आहे. ह्यात तुम्हाला एसी, पॉवर स्टेअरिंग, पुढचे 2 पॉवर विंडो आणि ड्रायव्हर एअरबॅग सकट आहे. या गाडीची अपेक्षित किंमत आहे फक्त 2.5 लाख रुपये. तर या गाडी घ्या जावा. आणि या गाडीमध्ये लोन जरी तुम्ही विचारले मला, तर जवळपास 1.25 ते 2 लाखापर्यंत लोन सुद्धा अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे डाऊन पेमेंट 50,000 करून गाडी भेटेल. जर तुमचे कागदपत्र तेवढे स्ट्रॉंग असतील तर. कंडिशन्स अप्लाय. तुमचा सिबिल चांगला असेल तर, सरांची हो. गाडी जर ऑलरेडी चांगली आहे तर लवकर या आणि गाडी डन करून टाक. मित्रांनो, अजून एक विस्टा आहे आपल्याकडं. ही 35,000 किलोमीटर चाललेली आहे. ह्याचा रिपासिंग झालेली ऑलरेडी 2029 पर्यंत. या गाडीत सुद्धा भरपूर ऍक्सेसरीज आहे, रिव्हर्स कॅमेरा, ऍक्सेसरीज, सेंट्रल लॉकिंग, सगळ्या गोष्टी. आणि ही गाडी फक्त आपल्याकडे तुम्हाला अवेलेबल आहे 1,25,000. किती? 1,25,000 पेट्रोल मध्ये. पेट्रोलमध्ये, रिपासिंग 29 पर्यंत झालेली आणि फक्त 35,000 चाललेली. मित्रांनो, एवढी कमी चाललेली विस्टा तुम्हाला आठवते का? मला तर आठवत नाही. आणि सरांकडे चांगल्याच गाड्या असतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं असतं, जर विस्टा प्रेमी त्यांनी ही गाडी बघितली तर मला 100% खात्री आहे ते गावावरून रात्रीच बसणार गाडीत आणि इकडे गाडी घेऊनच आपल्या घरी जाणार. तर मित्रांनो, आता जर तुम्हाला आठवत असेल तर आता ही तिसरी विस्टा जो मी तुम्हाला दाखवतोय, आपल्याकडे सिल्वर आहे, लाल आहे आणि ही व्हाईट पण तशीच आहे. ही 68,000 किलोमीटर चाललेली आहे. ही 2009 चीच आहे. ह्याचं रिपासिंग सुद्धा झालेली आहे. यापैकी तुम्हाला विस्टा पसंत असेल तर तुम्ही तिन्हीपैकी कुठली गाडी या, बघा, पसंत करा, आपला व्यवहार होऊन जाईल. याचं पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल आहे सर, तिन्ही पेट्रोल गाडी आहे. मित्रांनो, गाडीचं धूळ बघून तुम्ही चिंता करू नका. गाडी आम्ही रोडला डिस्प्ले लावतो आणि रोड आता पाऊस नसल्यामुळे फार धूळ झाले म्हणून गाडी धूळ आहे. ही 2011 ची फक्त 67,000 चाललेली ZXi आहे. छोटी मध्ये आपण म्हणतो ना सगळे सेफ्टी फीचर सकट पाहिजे, तर ही एक चांगली ऑप्शन आहे. यात तुम्हाला एअरबॅग गिबे सगळं येईल. आणि गाडीची किंमत फार जास्त नाहीये, 2,75,000 रुपये आहे. आणि जर तुमच्याकडे पेपर चांगले असतील तर 1.25 ते 2 लाखापर्यंत या गाडीवर लोन सुद्धा मिळू शकतं. पेट्रोल मध्ये टॉप मॉडेल. पेट्रोल टॉप मॉडेल ZXi. कमी बजेटमध्ये सीएनजी शोधणाऱ्या मित्रांसाठी ही एक ऑप्शन पद आहे आपल्याकडे. 2028 पासिंग पर्यंत झालेली गाडी आहे एस्टिलो. पेट्रोल विथ सीएनजी आरटीओ अप्रूव्ड आहे. ही सुद्धा प्राइस निगोशिएबल आहे. तुम्ही कॉल करा, आपण तुम्हाला फोटोज फॉरवर्ड करू. काय प्राइस आहे सर? ही गाडी तुम्हाला येईल सर 1,35,000 ला. सिंगल ओनर मध्ये 2007 ची पेट्रोल गाडी पण आहे आपल्याकडे टाटामध्ये. ती टाटाची इंडिका आहे. तर ही फक्त 1,05,000. जसं आपण म्हणतो की सर काहीतरी मला असा आकडा सांगा जे फायनल आहे, कमी जास्त होणार नाही, तशी 1,05,000 रुपयामध्ये तुम्हाला मी ही गाडी देतोय. त्याचं टायर, सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही विशेष बघितलं तर याला अलॉय व्हील सुद्धा टाकण्यात आलेली आहे. आणि ही गाडी आजपर्यंत 2007 ची इंडिका असून सुद्धा आजपर्यंत पूर्ण सर्व्हिसिंग शोरूमलाच झालेली आहे आजपर्यंत. तर तुम्हाला पूर्ण ह्याची सर्व्हिस हिस्ट्री डे 1 पासून मागच्या महिन्यापर्यंत याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला शोरूम मध्ये सापडेल. तर 1,05,000 रुपयामध्ये क्लिअर टायटल गाडी इंडिका तुमच्या. तर मित्रांनो, आता तुम्ही गाडी बघता बघता काय काय गाडी तुमचे सुटून पण गेले, तर मी आता मला गाडी दाखवून देतो सगळे. यापैकी तुमची कुठल्या गाडीला काही शंका असेल, डाऊट असेल, गाडीची माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला फोन करा. या सगळ्या गाडीची तुम्हाला प्रत्येक गाडीची माहिती डिटेल व्हॉट्सअपमध्ये मी तुम्हाला पाठवेल. माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल तुम्हाला, तर त्यानुसार तुम्ही मला फोन करू शकता. मी तुम्हाला माहिती पूर्ण देईल. तर सर, आता एक 5-6 गाड्या तुम्ही दाखवणार, त्याची किंमत नाही सांगणार का? म्हणजे सर तुम्ही मला फोन करा, मी नक्की तुम्हाला फोन डिटेल सगळ्या गोष्टी देऊन टाकतो. त्यात वॅगनर आहे 2-3, 2-4 रिट्स आहे, मग फोर्डची फिगो आहे, अशा 5-6 गाडी आहे अजून. तर या सगळ्या गाडींचे फोन डिटेल तुम्हाला शेअर करा. तुम्हाला त्या गाडी पाहिजे असेल, माझ्याकडे ती गाडी आहे, मी तुम्हाला ती नक्की कमी जास्त करून देणार आहे. म्हणजे सस्पेन्स ठेवायचंय. हो, या तुम्ही फोन करा, करून जाईल. नियाज भाई, खूप चांगला स्टॉक दिलाय. जाताना 2 शब्दात आपल्या मित्रांना काय मेसेज? मित्रांनो, प्रयत्न करतोय की आम्ही काही ना काही तुमच्याकडे नवीन घेऊन यावं, तुम्हाला जे आवडते ते तुमचं पण पोचावं. तर व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या मित्रांसाठी मी खास काय सांगू इच्छितो, काय होतं की प्रत्येक ठिकाणी जसं आपण बघतो की प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी वेगळी असते, त्यांचं प्रोडक्ट लाईन वेगळा असतो, कुणी एखादं चांगलं वेगळंच ठेवतो. प्रत्येक दुकानावर तुम्हाला वेगळे वेगळे प्रोडक्ट्स भेटतील. तर असं काय आहे की माझ्याकडे जे तुम्ही बघणार हे बिगिनर्स तुम्ही म्हणू शकता, ज्या कमी किमतीत ज्या चांगल्या गाडीची अपेक्षा ठेवतात ते प्रोडक्ट्स माझ्याकडे आहे. तर तुम्ही हे विचार नका करू की बाबा 1,00,000-1.25 लाखाची मी गाडी घेतोय.
सर मी ती लाख सव्वा लाखाची गाडीमध्ये चांगल्या गाडी आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते गाडी तुम्ही वापरू शकता, त्याचा उपभोग घेताना तुम्हाला आनंद आला पाहिजे. असं नाही की ही लाखाची गाडी घेतली म्हणून ही गाडी जाऊ शकते का, वापरू शकतो का. जे मी तुम्हाला गाडी देतोय ही कॉन्फिडन्स मी सांगतोय की आजपर्यंत आमच्या टचवूड असे झालेले आहे की ज्या कस्टमरनी गाडी घेतलेली आहे, कमी असो महाग असो, त्या सगळ्यांनी 2-2, 3-3 वर्ष वापरून समाधानाने चांगल्या किमतीत परत ती गाडी रिसेल केली. आणि ते परत म्हणतात की हा जो आमचा अनुभव झालाय हे आम्हाला परत कधी होणार का नाही हे माहित नाही. का की आम्ही 1.5 लाखाची गाडी घेऊन सुद्धा 3-4 वर्षांनी परत विकली तरी त्याचे 60-70 हजार परत आले. म्हणजे 3 वर्षामध्ये त्यांनी वापरून फक्त त्यांचं नुकसान झालेले 70-80 हजार. म्हणजे हे तुम्ही विचार करू शकता की कार सारख्या गोष्टी ज्याला तुम्ही शोरूम सुद्धा नवीन गाडी घेऊन परत विकायला आले तर एका महिन्यात सुद्धा जुनी असेल तरी तिला लाख ते 1.5 लाख रुपये लोक कमी करून मागतात. तसे मार्केटमध्ये तुम्ही 3-3 वर्ष वापरून फक्त 60-70 हजार 80 हजारचा खोट खाताय. तर ह्याचा विचार करा. असं नका विचार करू की ही गाडी स्वस्त आहे महाग आहे. चांगली वस्तू 1.5 लाखामध्ये चांगली वस्तू भेटणे हे फार अवघड असते. का माणूस एक साईडला असं म्हणतो की सर ह्याच्यापेक्षा अजून काय देऊ, तर मी म्हणतो की चांगल्यात चांगलं पाहिजे ना, ह्याच्यापेक्षा जास्त नाही, ह्याच्यापेक्षा अजून काय देऊ हा माझा प्रश्न आहे. तुम्ही मला म्हणणार की सर मी हे गाडी का घेऊ, तर मी म्हणतो की ह्याच्यापेक्षा अजून चांगली तुम्हाला काय देऊ. की जर तुम्हाला टायर, बॉडी, नॉन ऍक्सिडेंटल, पेपर क्लिअर अशी जर गाडी भेटत असाल तर नक्की त्याचा विचार करा. तो गाडी घेऊन तुम्ही वापरायचं इच्छा ठेवा. नक्कीच त्या गाडीमध्ये विकताना पण तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार, चालवताना पण नाही येणार, ती गाडी सॅटिस्फाईड राहणार. तर तुम्ही आमच्याकडे नक्की फोन करून या. सगळ्या मित्रांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही कमेंट टाकताय की महाग आहे स्वस्त आहे, पण तुम्ही हे विचार करा की त्या किमतीत तुम्हाला जी प्रोडक्ट देतोय त्यात तुमचं नुकसान पुढे जाऊन कितीचा होणार आहे. 1.5 लाखाच्या गाडीमध्ये 50-60 हजार 70 हजारचं नुकसान, तर ह्याकडे विचार तुम्ही जास्त करा. घेतो कितीला त्याचा विचार करून थांबू नका. कारण तुम्ही एक जे पुढकार पाव घेण्याचं थांबताय तिथं तुमची इच्छालाच तुम्ही दाबून ठेवताय. काय काय वेळेस ते इच्छा तुमची राहून जाते. मी तुमचं तो स्वप्न 1.5 लाखापासून पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे गाडी दुसरे पण आहे अवेलेबल. तर ज्या माझ्या मित्रांना ही नाही दुसऱ्या गाडी अवेलेबल आहे त्यांनी फोन करून मला त्याची डिटेल्स विचारावं. आमच्याकडे अजून भरपूर कस्टमरच्या गाडी पण आहे जे आम्ही पार्क नाही करू शकत, ते त्यांचे घरी आहे. तर डिटेल अनुसार आमच्याकडे भरपूर तशा पण नवीन गाडी आहे जे आपण तुम्हाला डिटेल ऑनलाईनला शेअर करून ती गाडी डायरेक्ट कस्टमरच्या घरी दाखवायचा प्रयत्न करू. नक्कीच सर, आपला जाताना एकदा ऍड्रेस सांगा आपल्याला. ऍड्रेस आहे सर साईबाबा मोटर्स, दत्त मंदिर ग्राउंड, कामगार नगर, अजमेरा, पिंपरी, पुणे 80. आणि मेट्रोतून आले तर कसं यायचं? मेट्रोनी आले सर तर लास्ट स्टॉप जे मेट्रोचं आहे आपलं हे आहे पिंपरी कॉर्पोरेशन. पिंपरी कॉर्पोरेशनला उतरून तुम्ही तिथून शेअर रिक्षा 10 रुपयाचं आहे. तिथून तुम्ही त्यांना म्हटलं की अजमेरा कॉर्नरला उतरायचंय किंवा नेहरूनगर कॉर्नरला, तर ते आमच्या ऑफिस पर्यंत तुम्हाला आणून सोडतो. क्या बात आहे मित्रांनो, एकदम कमी बजेटमध्ये चांगल्या गाड्या पाहिजे तर तो ठिकाण कुठला आहे? आपला फक्त साईबाबा मोटर्स. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला गाड्या आवडल्या असतील तर चिंता करू नका, तुम्हाला चांगला डिस्काउंट होणार आहे. फक्त त्यासाठी आपला रेफरन्स द्यायचा नियाज भाईंना आणि तुम्ही रिकामी हाती नाही जाणार याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. तर चांगला प्रतिसाद या व्हिडिओला द्या आणि ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली गाडी पाहिजे हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शेअर झालाच पाहिजे. आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, कारण लोकांचे जे स्वप्न असतात गाडी घेण्याचे ते पूर्ण करणं खूप महत्त्वाचं असतो. त्यात तुम्ही आमचं सहभागी व्हा आणि लोकांना स्वप्न पूर्ण करायला आम्हाला मदत करा. तर याच नोटवर मी तुमची सगळ्यांची रजा घेतो आणि लवकरच एक नवीन व्हिडिओ मध्ये नक्कीच आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.